मंत्री माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंची 2 वर्षांची शिक्षा कायम। आजच अटक वॉरंट निघणार असल्याची माहिती। संदीप नाईक पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार। संदीप नाईक 2 दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून लढवली होती बेलापूर विधानसभा निवडणूक। भाजपकडून काँग्रेसला मोठा धक्का। आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश निश्चित। उद्या पक्षप्रवेश पार पडणार। 19 डिसेंबरला अमेरिकेमध्ये काही महत्त्वाचे गौप्यस्फोट होण्याची शक्यता। राऊतांची माहिती। पंतप्रधान मोदी आणि भाजप संदर्भात अत्यंत स्फोटक आणि अंधभक्तांना कायमची कोमात पाठवणारी माहिती समोर येणार। राऊतांचं वक्तव्य। ठाकरे बंधूंच्या युतीवर आज शिक्कामोर्तब होणार। खासदार संजय राऊतांची माहिती। मेळावा किंवा पत्रकार परिषदेतून युतीची घोषणा करणार। मुंबईमध्ये मनसेला 60 जागा मिळण्याची शक्यता। ठाकरे बंधू मेळावा घेऊन युतीची घोषणा करणार असल्याची माहिती। दादर, वरळी, भांडूपमधील काही जागांवर दोन्ही पक्षात रस्सीखेच। मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित। शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये 80 जागा सुटण्याची शक्यता। मुस्लिम बहुल मतदारसंघातील जागा शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकरांच्या कार्यालयावर गोळीबार। गोळीबारामध्ये सुरक्षा रक्षक जखमी। मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी गोळीबाराची घटना घडल्यानं खळबळ। धाराशिवच्या उमरगानंतर सादर आहे शिंदे काँग्रेस युतीचं नवं पर्व, द मुरुड फाईल्स। मुरुडमधील शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या युतीवरून अंबादास दानवेंचा टोला। सत्तेसाठी काँग्रेससमोर लोटांगण, दानवेंची टीका।